नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. मित्रांनो, झालं बघ कसं तरी आपल्या टरबूज रानखाली, पण अक्षरशः मल्चिंग आणि ड्रीप गोळा करायला इच्छा नाही राहिली. बघा कार्यक्रम केला, सोडून ठोकली. ठोकली तर ठोकली. तुम्हाला सांगतो, काही गाड्या जे नाशिकला, काही संगमनेर इकडं तिकडं पोच केल्या तर केल्या, वरून पैसे देईना. फोन केला का, हा करतो ना, 2 दिवस थांबा ना. ते अरे आमचा माल तुमच्या बोखंडी नेऊन टाकला, तुम्ही पुढे विकून पैसे घेऊन बसले आणि देतो 2 दिवसांनी, देतो 1 दिवसाना. तर एक बाजारात अजून राहिल्याची. आणि एक संगमनेरचा होता, त्याला गाडी खाली केली तर तो म्हणतो ते टरबूज डवळेच निघाली आणि गाडी तुमच्यामुळे रिजेक्ट झाली म्हणीन. 9-10 टना यांच्या गाड्या पाठवत्या ना, आपला 1-1.5 टनाना यांच्यावाल्या गाड्या रिजेक्ट होऊ राहिल्या. हां, वरून काय रे म्हणे, डवळच निघालं म्हणे. आता मला सांगा, आता यांच्या गाड्या इथून जर मुंबईला जाते, तर मुंबईचे लोक जर जोपर्यंत लाल हाकते नाही तोपर्यंत आपल्याला पैसे नाही देणार का मग? हां, ते ढवळं हाका का लाल हाका त्या इथपर्यंत पाहायला जायचं का आपण? आता ते लाल हागले तर टरबूज चांगली, ते जर ढवळे हागली तर मग काय म्हणायचं? नाही टरबूज खराब दिली आणि ते जर आजारीच पडले आपले व्हायरसचे टरबूज खाऊन, तर काय म्हणायचं? नाही तुम्ही टरबूज खराब दिले, त्यांचे दवाखाने करायला तिथे जायचं का आपण आता? म्हणजे एवढी अवघड परिस्थिती. त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आहे, तुम्ही डायरेक्ट माल द्यायचा ना, भाऊ काटा झालं ना, मला रोख पेमेंट लागत. बरं होतं काय माहिती आहे का, आपला हा माल वावरात पडला, गाईनी खाला आणि त्याचं सुखदुःख नाही. पण यांनी जर आपले फोन नाही उचलले ना, असं डोकं सटकतं, असं वाटतं निभारतीला जाऊन तोंड हाणावं यांचं वाल. बरं माल देऊन वरून काय म्हणत्या, चालू आहे ना, हा तुमचंच काम चालू आहे, करतो 2 दिवसात थांबा. ते अरे 2 दिवसात करतो म्हणजे काय? तसंच लई त्याला भाव पडला, तसं 5 आणि 6 रुपये तसंच फुकट. इकडे औषधवाल्याचे जाईना, निरं मल्चिंगवाल्याचे काही होईना, ड्रिपवाल्याचे पैसे जाईना. हां, त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही ज्यांचे माल द्यायचा असेल ना, तर तुम्ही एक काम करायचं, डायरेक्ट रोगची भाषा करायची. काटा झाला पेमेंट, बहुते पुढं ढवळं निघून लाल निघून, आपण काय ते टरबूज शिरून पाहायला नाही. मला एकच सांगायचे, म्हणून तुम्ही सावध व्हा. पुन्हा यांना फोन करीत बसायचे आणि काय रे भाऊ टाक पेमेंट आणि कर आमकं, हे कामं नाही करायची. ते कमी म्हणजे माल देऊनच्या देऊन वरून गुंतून राहायचं आपण. जसे काही पाणी भरायला आले होते इथं, अजून एक जणांना पैसे नाही दिले, काहींनी दिले, ते बी करून गुंतून दिले. हा देतो करतो, तुमचंच काम चालू आहे शेठ, लक्षात आहे. मग आणि यांचं होतं काय माहिती का, आपण उधार माल देतो, पुढं जर यांची ठासल्या गेली तरी आपली अजून ठाशी. आता आपली पहिलीच सुचेली आणि त्याच्यात अजून मापली मारी द्या, म्हणजे माणसाला इच्छाच नाही ठेवती. असे काम आहे आता.